नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये आपण घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. सगळ्यात आधी राजकीय क्षेत्रातल्या घडामोडी, राजकारण सुपरफास्टमध्ये. राहुल गांधींची पत्रकार परिषद पार पडली. खासदार राहुल गांधी यांनी नवाच दावा यात केला, तर अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली गेली असं म्हणत देशभरातील विविध मतदारसंघातील तपशील त्यांनी सादर केला. आयोगाचे सीआयडीच्या मागणीकडे दुर्लक्ष झालं आहे असं म्हणत मतदार चोरीबाबत आयोग गप्प का आहे असा सवाल राहुल गांधी यांनी आयोगाला विचारला. आयोगाचे सीआयडीच्या मागणीकडे दुर्लक्ष होतंय आणि असं म्हणत त्यांनी आयोगाला सवाल विचारलेला आहे. तर निवडणूक आयुक्त मतदारांची आणि मतचोरांची पाठराखण करतात असं राहुल गांधींनी म्हटलंय. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची डागडुजी करणार असल्याचं सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना करण्यात येतील. वनमंत्री गणेश नाईकांचा आज वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला आणि यावेळी नवी मुंबईतील प्रशासन आता गतिमान होत असल्याची, नागरिकांच्या समस्या मार्गी लागत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तर या संदर्भात गणेश नाईकांनी आनंद सुद्धा व्यक्त केला. 29 तारखेला ठाण्यामध्ये पुन्हा एकदा आपण जनता दरबार घेऊ असं त्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृतीची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. तर इमारत पाडण्याच्या मनपाच्या नोटीस कोणत्या अधिकारात रोखण्यात आल्या असा सवाल उच्च न्यायालयानं एकनाथ शिंदेंना विचारला. पालकमंत्री संजय शिरसाट पैठण दौऱ्यावर आहेत आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. तर नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद त्यांनी साधला. मुधोळवाडी इथं पावसामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संभाजीनगरमध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयावर गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या निर्णयानं मराठ्यांच्या आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटलेत का या विषयावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक चर्चा करणार आहेत. तर दिवसभर गोलमेज परिषद चालणार आहे. पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनेनं सोपवली आहे. तर पैठण, फुलंब्री, सिल्लोड मतदारसंघाच्या पूर्वीच्या जिल्हाप्रमुखांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपासून हे पद रिक्त होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मस्कऱ्या गणपतीचं दर्शन घेतलं. तर नागपूरच्या राजे भोसले कुटुंबियांकडून दरवर्षी पितृपक्षामध्ये मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात येते. यंदा मस्कऱ्या गणपतीचं हे 238वे वर्ष आहे. विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी, सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी विनंती विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. त्रिभाषा सूत्र समितीच्या वेबसाईट 15 दिवसात तयार करण्यात येणार आहे. तर वेबसाईटच्या माध्यमातून जनतेचा कौल जाणण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली आहे.
मनसेशी युतीचा निर्णय आम्ही घेऊ, तुम्ही तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर गेलेले परत आले तरी उमेदवारी मिळणार नाही, भूलथापांना बळी पडू नका, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. शरद पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि शरद पवार यांचा हा 2 दिवसांचा कोल्हापूर दौरा असणार आहे. सांगली महापालिका शहरातल्या रस्त्यातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि भाजपच्या नगरसेवकांसह नागरिकांनी मिळून रस्त्यावर झाडं लावून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध दर्शवला. तर शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यानं याच्या निषेधार्थ रस्त्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आलं. बुलढाण्यामध्ये उच्च शिक्षित तरुणांनी चहा, वडापाव, फळांची दुकानं थाटून सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केलाय. तर चिखलीतील युवक काँग्रेसतर्फे अनेक पद्धतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय आणि तेच लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा घेतली होती. तर भंडारा जिल्ह्याचा दौरा रुपाली चाकणकर यांनी केला. तर सार्वजनिक वाचनालय भंडारा इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह असंख्य महिला पदाधिकारी, कार्यकर्ते देखील हजर होते. विरोधक अजूनही लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी विविध प्रयत्न करतायत, अशी टीका यावेळी त्यांनी विरोधकांवर केली. गोंदिया येथील जलाराम लॉन इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाची आढावा बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. भाजप युवा मोर्चाकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील कोस्टल रोडवर 21 सप्टेंबरला नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नशामुक्त भारतासाठी युवकांना स्पर्धेत सामील होण्याचं आवाहन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवना यांनी केलं. मालेगाव इथं बेकायदेशीररित्या 3,977 अर्जदार लाभार्थींना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. तर या प्रकरणी किरीट सोमय्यांकडून घुसखोरांना दणका देण्यात आलेला आहे. तरीसुद्धा मालेगाव इथं घुसखोरांच्या विरोधात 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.